ज्ञानदेवा, ज्ञानदेवा, अरे असं काय करतोय? जगाने एखादी गोष्ट मानली नाही तर एवढं का मनाला लावून द्यायचं? जगानं आजवर एवढं का आग पकडलंय? ते आता आपलं अजून कधी वाजलंच नाही. मग आजच्या शांत राहण्याने का बरं पेट घ्यावा? अरे तू तोंड लपवलं म्हणजे सूर्यनारायणाने अंधारात तोंड लपवल्यासारखा होत आहे. ज्ञाननारायणा, उघड पाहूदा, उघड पांडुरंगा. ज्ञानदादा, थारे कसा कसा बोलता शकता? गुरुजी दादाला जीव करून सांगतो आहे, तर त्याचं ऐकायचं नाही का? भाऊ पण ऐकायचं नसेल तर नकोय. पण गुरु आज्ञेचं उल्लंघन करणं मात्र बरं नव्हे ज्ञानदादा. मग ते बसू दे त्याला कसाच. त्याच्याबरोबर गुरु शिष्याचं नातंही नको आहे मला आणि मोठ्या भावाचं मोठेपणही नको आहे मला. निवृत्ती दादा, अरे असं काय बोलतो आहेस? ज्ञानदादा,
स्वपाला ज्ञानदेवा, अरे असं काय चाललं आहे? तोंडाचे लावलेले अमृताचे उजळ टाकून देऊन त्या हाताने तू मुक्तीचे अर्थ बसते. त्या या तुझ्या मुक्तीनं तुझ्या अंतरात्म्याचे डाव करते नाही का? मुक्ती ज्ञानदादा, अरे आम्ही काय म्हणतो आहोत ते ऐकू आहेस ना? बरं का रे वासुदेवा, लहानपणी ज्ञानदादा असाच एकदा रचला होता. आईने खूप खूप समजून सांगितलं, पण काही केले ऐके ना. पण जेव्हा आईने देवाची शपथ घातली, मुक्ते, अशी कोणतीही शपथ घालून ती उल्लंघण्याचं पाप माझ्या पदरात बांधू नका. म्हणजे आम्ही काय म्हणतो आहोत ते ऐकू आहेस ना तू? हो हो, ऐका आहे, ऐका आहे. अरे ऐकू आहेस ना? मग असा दाटी बंद करून आत बसण्याचा काय उपयोग? आम्ही काय बोलतो आहोत ते ऐकण्याकरिता जमिनीकडं बाहेर फुटाळतात. मला नाही आणि देहरूपानं काय उपयोग त्याचा? मुक्ते, देहरूपी ज्ञान देवाला बसू देत. मनात आपल्या असणाऱ्या ज्ञान मनाला घेऊन चला जावं पण चिंतन. मुक्ते, गुरुदेव, क्षमा करा मुक्ते, क्षमा करा. ज्ञानदादा, मी लहान असून तुला मोठ्यानं उपदेशाचे दिले दिले, म्हणून या तुझ्या बहिणीवर रागावू नकोस. गुरुदेव, ज्ञानदादा, हे काय माझी बाई कामच करतो आहेस? तुझे पाय धरून याचना करतो आहे. हे मुक्ता माऊली, या वेड्या ज्ञानदेवाला क्षमा कर. क्षमा? मोठ्याने असे लहानांचे पाय धरायचे, त्याला गोड तरी क्षमा? मी क्षमा करायला हवी ना? मग पुन्हा माझ्या पायाला स्पर्श करणार नाही असं प्रतिज्ञेवर सांग. मग कधी हवी तरी क्षमा? बोललो मुक्ते, अगदी प्रतिज्ञेवर सांगतो की पुन्हा तुझ्या पायाला स्पर्श करणार नाही. पाय धरून प्रतिज्ञा करणार. नको, केली क्षमा, निवार क्षमा केली. अरे वासुदेवा, चाललास कुठं? एक गोड जिन्नस खायचा आहे ना? हो हो, गोड गोड साजरा रव्याचा. थांब असं देवा, माझी पण भिक्षेची वेळ झाली आहे. मी पण येतो तुझ्या बरोबरच. ज्ञानदेवा, आपण काय करणार आहात? पुढे काय? तू आता दिलेल्या महामंत्राचा जप करीत बसला आहे. आमच्याकरिता विश्वमानसारख्या वेदवणाऱ्यांच्या सहवासात आपल्याला कृपावं लागतं. त्यांचे कटू शब्द ऐकावे लागते. आपल्याला निरोप देण्याआधी त्याबद्दल आपण क्षमा मागतो आहोत आम्ही. तुमच्या दर्शनाचा लाभ आम्हाला झाला. आम्ही पावत जातो. आता आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण खरंच पैठणला चलावं. आपल्याला शुद्धीपत्र मिळवून देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. दादा, मला वाटतं धर्तीवरची म्हणतात तसा प्रयत्न आपण अवश्य करून पाहावा. पंक्ती पावन झाल्याशिवाय धर्मोद्धाराचं कार्य सहज सुलभ होत नाही. समाज कार्य करण्याकरता प्रथम आपल्याला समाजात मिसळता आलं पाहिजे आणि त्याकरिता शुद्धीपत्र घेऊन प्रथम आपण शुद्ध झालं पाहिजे. आपण मुळातच शुद्ध आहोत. ज्याला शुद्धीपत्राची आवश्यक जो स्वयंसिद्ध आहे, त्याला शुद्धीपत्राची आवश्यक नाही. जो स्वयंसिद्ध आहे त्याला चाचणी पंडिताची वर्गणी मानायला हवीच कशाला? हो, तर हो, पण जनरूढी, धर्मरूढी प्रत्येकानं पाळलीच पाहिजे. आपणच जर धर्माची बंधनं तोडली तर उद्या बहुजन समाजही त्याच मार्गाचा अवलंब करेल. शिवाय आपल्या आई वडिलांची ही तशीच इच्छा होती.
पाळतच नाही. पण लोककल्याणाकरता लोकरूढीचे बंधन पाळलंच पाहिजे. आई वडिलांची आज्ञा शीर सावंते माणूस तू म्हणतोस तसंच कर. लवकरच आपण पटेलला जाऊन शुद्धीपत्र मिळवण्याचा प्रयत्न करू. आपण येणाऱ्या सभात बैठायला तर आमच्या समवेत चालावं असंच वाटतं आपल्याला. आपल्या सहवासात आमची माता रमणाची सुखाची होईल. बरं, आता आपल्याबरोबर निघायचं असेल तर ते आपण काय ग, काय शक्य आहे? काही नाही रे, हे फूल. मुक्ती, त्या फुलाचा मोह अजून सुटत नाही का? मोहन याचा मला मुळीच नाही. पण या चिमुकल्या सुंदरात लपून राहिलेल्या पुष्पकार मायेकडे मन वळतात. विसोबाच्या बायकोने दिलेला हा मायेचा सुंदर संदेश यात साठवलेला आहे. ही माया कुणाच्या पायदळी फुलवली जाऊ नये, पण हे फूल चाललं आहे. या पुढं असं फूल त्यांच्याकडून मला कधीही मिळणार नाही. मुक्ताई, हे पाहिलं का? विसोबाच्या बायकोने तुमच्याकडे काय पाठवलं आहे ते? फुलाचा सारा वृत्तांत त्यांच्या कानावर गेला. तेव्हा त्याने या मोगऱ्याचं रूपच तुमच्या दारी लावण्याकरता पाठवलं आहे. मोगऱ्याचं रोप? हो, घ्या हे. बरोबर, वासुदेवा, सोपान टाकतोय. गावची प्रदक्षिणा करायची आहे त्यांना. इतक्यात कसे येतील ते? गावची प्रदक्षिणा कशाला हवी? अगदी थोडी एकाच घरची दिशा घेऊन आलो मी. सोपान दादा, ही गंमत पाहिलीस का? विसोबाच्या बायकोनी हे मोगऱ्याचं रोप पाठवलंय. ते आपण आपल्या दारी लावतो. म्हणजे मग फुलंच फुलं. काय पण आनंद झाला. अगं, हे रोप वाढवून त्याला फुलं यायला किती दिवस लागतील ठाऊक आहे का? सोपानं किती दिवस कशाला हवे? योग विद्येच्या वारूवर विराजमान झाले की तिन्ही काळात मनाच्या वेगाने वावरता येते. योग सामर्थ्याच्या बळावर काळ ओलांडून पुढे चला आणि आता पहा या लोकांचं विश्व.